हाय फ्रेंड्स, स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण घरात कापूर जाळल्याने काय होते याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर फ्रेंड्स, आता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. गरुड पुराणानुसार जर तुम्ही तुमच्या घरात रोज फक्त एक कापूर जाळला तर तुमच्या घरात साक्षात काय घडते, कशा प्रकारे तुमचे संपूर्ण आयुष्य, तुमची गरिबी आणि तुमचे दुःख एका झटक्यात नष्ट होऊ शकतात, हे ऐकून तुमच्या अंगावर शहारे येतील, आल्याशिवाय राहणार नाहीत. आजचे हे 10 संकेत आणि चमत्कारी उपाय तुमचे आयुष्य बदलणार आहेत. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर फ्रेंड्स, आता आपण सुरुवात करत आहोत. बरेच जण म्हणतात, आम्ही खूप कष्ट करतो, दिवस रात्र एक करतो, तरीही घरात शांतता का नाही? घरात लक्ष्मी का टिकत नाही? नेहमी आजारपण आणि नैराश्यच का वाट्याला येते? जेव्हा जेव्हा आपल्यावर संकटे येतात तेव्हा आपण बाह्य जगात उपाय शोधतो, पण आपल्या ऋषीमुनींनी, आपल्या पुराणांनी घरामध्ये अशा काही दिव्य वस्तू ठेवल्या आहेत ज्याच्या केवळ एका वापराने संपूर्ण घराची ऊर्जा बदलू शकते. गरुड पुराणात भगवान विष्णूंनी स्वतः पक्षीराज गरुडाला सृष्टीच्या अशा अनेक रहस्यांबद्दल सांगितले आहे. त्यातीलच एक अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली वस्तू म्हणजे कापूर. कापूर म्हणजे केवळ पूजेची एक वस्तू नाही, तो एक असा दिव्य घटक आहे जो अदृश्य जगाशी, आपल्या पितरांशी आणि साक्षात देवतेशी आपला संपर्क साधून देतो. आज आपण गरुड पुराणाच्या प्रकाशात पाहणार आहोत की रोज घरात कापूर जाळल्याने कोणत्या 10 अद्भुत गोष्टी घडतात. गरुड पुराणात स्पष्टपणे लिहिले आहे की ज्या घरात रोज सकाळ संध्याकाळ कापूर जाळला जातो तिथे कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती, भूत, प्रेत किंवा नकारात्मक ऊर्जा पाऊलही ठेवू शकत नाही. कापराचा धूर जसा जसा घराच्या कानाकोपऱ्यात पसरतो तशी तशी घरातील जडता आणि नकारात्मकता जळून खाक होते. गरुड पुराणाच्या कर्माध्याय खंडात असे वर्णन आहे की जेव्हा घरातील वातावरण दूषित विचारांनी किंवा बाहेरील वाईट नजरेने भरून जाते तेव्हा तिथे अलक्ष्मीचा वास होतो. कापूर हा मुळातच अग्नीचे शुद्ध स्वरूप आहे. जेव्हा तो जळतो तेव्हा तो स्वतःचे अस्तित्व संपवून वातावरणातील वाईट लहरींना स्वतःकडे खेचून घेतो आणि त्यांना भस्म करतो. कधीकधी आपल्याला घरात आल्यावर अचानक दडपण आल्यासारखे वाटते, डोकं जड होते, आपल्याला वाटते की आपण थकलोय, पण नाही. ती घरात साचलेली नकारात्मक ऊर्जा असते. बाहेरून आलेली कुणाची तरी वाईट नजर असते. जेव्हा तुम्ही कापूर जाळता तेव्हा तुमच्या घरातून ती नकारात्मकता कशी पळून जाते हे तुम्हाला स्वतःला जाणवेल. तुम्हाला काय करायचं आहे, रोज संध्याकाळी 6:30 ते 7 दरम्यान एका पितळाच्या किंवा मातीच्या पात्रात 2 कापराच्या वड्या घ्या. त्या पेटवून पूर्ण घरात त्याचा धूर फिरवा. विशेषतः घराचे कोपरे, अंधाऱ्या जागा आणि मुख्य दरवाजाच्या मागे हा धूर दाखवा. हे करत असताना मनातल्या मनात ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा अखंड जप करा. सलग 21 दिवस हा नियम करून बघा. घरातली जुनी भांडणं कशी कायमची थांबतील आणि घरातील वातावरण कसे हलके होईल ते बघा. पितृदोष मुक्ती आणि पितरांचा दिव्य आशीर्वाद. गरुड पुराणांचा मुख्य गाभा हा आपल्या पितरांशी आणि कर्माशी जोडलेला आहे. बऱ्याचदा घरात विनाकारण होणारी भांडणे, मुलांच्या लग्नात येणारे अडथळे किंवा अचानक उद्भवणारे आजारपण हे पितृदोषामुळे असते. गरुड पुराण सांगते की जेव्हा एखादा आत्मा पितृलोकात किंवा भूलोकात अन्न वाचून किंवा शांतते वाचून अडकलेला असतो तेव्हा तो आपल्या वंशजांकडून आशेने काहीतरी मागत असतो. कापराचा सुगंध साक्षात पितृलोकांपर्यंत पोहोचतो. जेव्हा आपण घरात कापूर जाळतो तेव्हा
त्यांचे सूक्ष्म कण हवेत विरघळतात आणि अदृश्य रूपाने पितरांना तृप्त करतात. त्यामुळे त्यांचे कष्ट कमी होतात. ते शांत होतात. दररोज रात्री स्वयंपाकघर पूर्ण स्वच्छ झाल्यानंतर, भांडी घासून झाल्यावर, रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघराच्या ओट्यावर एका छोट्या वाटीत 1 कापूर वडी आणि त्यासोबत 2 अखंड लवंगा, ज्याचे फूल तुटलेले नसावे, हे जाळा. हे गरुड पुराणातील सर्वात गुप्त रहस्य आहे. स्वयंपाकघर हे अन्नपूर्णेचे स्थान आहे आणि इथेच पितरांचा वास असतो. यामुळे पितृदोष पूर्णपणे नष्ट होतो आणि घरात अन्नधान्याची कधीही कमी पडत नाही. वास्तुदोष निवारण आणि वास्तुदेवतेची प्रसन्नता. आपण ज्या घरात राहतो त्या घराची एक स्वतःची ऊर्जा असते. बऱ्याचदा घराचे बांधकाम चुकीच्या दिशेला असते किंवा आपण भाड्याच्या घरात राहतो जिथे पूर्वी काय घडलेले असते आपल्याला माहीत नसते. त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. गरुड पुराण सांगते की कापुरामध्ये नैसर्गिकरित्या वातावरण शुद्ध करण्याची आणि दिशांचे दोष मिटवण्याची अफाट शक्ती असते. कापराचा उगम हा चंद्राच्या तत्वाशी जोडलेला आहे. त्यामुळे तो वास्तूतील जड आणि कडक कणांना मऊ करतो. जर तुमच्या घरात मोठा वास्तुदोष असेल, दिशा चुकली असेल, तर दररोज सकाळी अंघोळ झाल्यानंतर, पूजा करताना कापूर जाळा आणि आठवड्यातून एकदा, विशेषतः गुरुवारी किंवा मंगळवारी, तांब्याच्या पात्रात पाणी घेऊन त्यात कापराच्या वड्या बारीक करून टाका. त्यात थोडे गंगाजल मिसळा. त्यानंतर तुळशीच्या पानाने ते पाणी संपूर्ण घरात प्रत्येक खोलीत शिंपडा. 40 दिवस हा नियम न चुकता पाळा. तुमच्या घरात एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा आणि प्रसन्नता फिरेल. नैराश्य दूर पळेल. अचानक येणाऱ्या संकटांपासून आणि धनाच्या नुकसानीपासून रक्षण. कधीकधी काय होते, सगळे काही चांगले चाललेले असते, व्यवसाय छान चालतो, नोकरीत बढती होते आणि अचानक एखादे असे संकट येते की संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते. कोर्टे कचेरीची चक्कर सुरू होते. एखादा मोठा अपघात किंवा व्यवसायामध्ये अचानक एवढी मंदी येते की कर्ज घेण्याची वेळ येते. गरुड पुराणानुसार कापूर हा राहू आणि केतू या ग्रहांच्या क्रूर आणि वाईट प्रभावाला शांत करतो. राहू केतू हे जीवनात अचानक येणाऱ्या संकटाचे आणि भ्रमाचे मुख्य कारण असतात. कापराचा अग्नी राहूच्या अंधाराला चिरून टाकतो. घरातून कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी, नोकरीच्या मुलाखतीसाठी किंवा करारासाठी बाहेर पडताना किंवा रोज सकाळी घराच्या मुख्य दारावर थोडा कापूर आणि भीमसेनी कापराची पूड टाकावी किंवा मुख्य दाराबाहेर एका सुरक्षित कोपऱ्यात कापूर जाळावा. यामुळे घराला एक अदृश्य सुरक्षा कवच मिळते. कोणतेही वाईट नजर, करणी, बाधा किंवा अचानक येणारे आर्थिक संकट घराच्या दारातच अडवले जाते आणि घरात फक्त समृद्धी प्रवेश करते. मानसिक शांती, नैराश्यातून मुक्ती आणि बुद्धीचा विकास. आजकालच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात प्रत्येकजण मानसिक तणावाखाली जगू लागला आहे. घरातली तरुण मुलं चिडचिड करतात, अभ्यासात त्यांचे लक्ष लागत नाही, मोबाईलच्या आहारी गेली आहेत, तर घरातील मोठ्या व्यक्तींना रात्री विचार करून करून डिप्रेशन किंवा नैराश्याने ग्रासले आहे. गरुड पुराणानुसार कापराच्या धुरामध्ये आणि त्याच्या सुवासात असे औषधी आणि आध्यात्मिक गुणधर्म आहेत जे थेट आपल्या मनाला आणि मेंदूच्या सुप्त केंद्रांना शांत करतात. यामुळे मनातील विचलित करणाऱ्या लहरी शांत होतात. तुमच्या मुलाच्या अभ्यासाच्या खोलीत किंवा ज्या खोलीत तुम्ही झोपता तिथे तुम्हाला जास्त ताण जाणवतो, तिथे रोज रात्री भीमसेनी कापूर एका काचेच्या किंवा मातीच्या वाटीत तसाच उघडा ठेवून द्या. त्याला जाळायचे नाही. तो नैसर्गिक हवेने उडू द्या. त्याचा मंद सुवास जेव्हा श्वासावाटे तुमच्या शरीरात जाईल तेव्हा मेंदूला कमालीची मानसिक शांती लाभेल. 21 दिवसात मनातील सर्व भीती, भीतिदायक स्वप्ने आणि नकारात्मक विचार करण्याचे कायमचे नाहीसे होतील. साक्षात माता लक्ष्मीचे घरात आगमन आणि अखंड ऐश्वर्य प्राप्ती. भगवान विष्णूचे
परमवाहन असलेल्या गरुडजींना माता लक्ष्मी अत्यंत प्रिय आहे, कारण त्या विष्णूंची अर्धांगिनी आहेत. गरुड पुराणात एका विशेष अध्यायात सांगितले आहे की भगवान विष्णूंची पूजा आणि आरती कापराशिवाय कधीही अपूर्ण मानली जाते. कापराला देवाचा सुवास मानला गेला आहे आणि जिथे नारायण आनंदाने राहतात, जिथे विष्णूचे गुणगान होते, तिथे माता लक्ष्मी स्वतःहून धावत येते. तिची पावले तिथे स्थिर होतात. ज्या घरात नियमितपणे शुद्ध कापराची आरती होते, त्या घराकडे दारिद्र्य चुकूनही पाहत नाही. दर शुक्रवारी संध्याकाळी अंघोळ करून किंवा स्वच्छ हातपाय धुवून माता लक्ष्मीच्या मूर्ती किंवा फोटोसमोर एक ताजे गुलाबाचे फूल ठेवा. त्यानंतर एका चांदीच्या किंवा तांब्याच्या वाटीत 2 कापूर वडी ठेवा आणि त्यात एक थेंब शुद्ध गाईचे तूप टाका. तो कापूर जाळून माता लक्ष्मीची मनोभावे आरती करा. आरती करताना ओम महालक्ष्मी नमः या शक्तिशाली मंत्राचा 108 वेळा जप करा. सलग 11 शुक्रवार हा उपाय श्रद्धेने करा. तुमच्या धनप्राप्तीचे, व्यवसायाचे सर्व बंद मार्ग कसे मोकळे होतात ते तुम्ही स्वतः पाहाल. पती पत्नीमधील वाद संपुष्टात येऊन प्रेमाचा वर्षाव. बऱ्याच घरांमध्ये सगळे काही असते, पैसा असतो, गाडी असते, सुख असते, पण पती पत्नीमध्ये विनाकारण वाद होतात. अगदी छोट्या छोट्या क्षुल्लक गोष्टींवरून मोठे वाद होतात. एकमेकांचा चेहरा बघण्याची इच्छा उरत नाही आणि हे भांडण पुढे जाऊन कोर्टापर्यंत किंवा घटस्फोटापर्यंत पोहोचते. गरुड पुराणानुसार हे घराच्या नेतृत्व कोपऱ्यातील ऊर्जा दोषामुळे किंवा कुंडलीतील शुक्राच्या कमकुवतपणामुळे होते. कापराचा थेट संबंध शुक्र ग्रहाशी आहे, जो वैवाहिक जीवन, प्रेम आणि सौख्याचा मुख्य कारक मानला जातो. कापराचा सुवास नात्यातील कटुता शोषून घेतो. दररोज रात्री झोपण्यापूर्वी पती आणि पत्नीने एकत्र किंवा दोघांपैकी एकाने बेडरूममध्ये कापराची एक छोटी वडी जाळावी आणि त्याचा सुवास खोलीत पसरू द्यावा. यासोबतच शनिवारी रात्री कापराच्या 2 वड्या पतीच्या उशाखाली आणि 2 वड्या पत्नीच्या उशीखाली कापडात गुंडाळून ठेवून द्याव्या. दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी उठून कोणाशीही न बोलता त्या वड्या घराबाहेर नेऊन जाळून टाकाव्या. सलग 7 शनिवारी हा उपाय करा. नात्यातील सर्व कटुता, अहंकार संपून जाईल आणि पुन्हा एकदा प्रेमाचा वर्षाव होईल. तर फ्रेंड, अशा प्रकारे आपला व्हिडिओ इथे समाप्त होत आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.